राज्यात युती सत्तेत आल्यापासून शिवसेना भाजपमध्ये अनेक वेळा संघर्ष पाहायला मिळतोय। मात्र तो संघर्ष मुंबई पुरताच मर्यादित नाहीये, तर मर्यादित होता आता मुंबईचा परीघ ओलांडत शिवसेना भाजपमधील संघर्ष अगदी नाशिकमध्ये सुद्धा पोहोचलाय। आज शिवसेनेने भाजप विरोधात नाशिकमध्ये मोर्चा काढलाय, पाहूयात एक रिपोर्ट। सत्ताधारी भाजप शिवसेनेमधील वाद नाशकात विकोपाला गेल्याचं चित्र आहे। गेल्या वर्षभरातील राज्य सरकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नाशिककरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। तर नाशकाचं पाणी मराठवाड्याला देणं, विदर्भातील उद्योगांना वीज बिलात सवलती देणं, शहरातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर शिवसेना आता आक्रमक झाली आहे। या सगळ्या प्रश्नांवर शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं होतं। मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं दिला गेला। या ठिकाणून नाशिक शहरातील जनतेच्या हक्काचं पाणी या ठिकाणून पळवण्यात आलेलं आहे आणि असाच अनेक काही गोष्टी, कारखाने असतील, औष्णिक ऊर्जा केंद्र असेल किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, म्हणजे नाशिकचं जे जे काही वैभव आहे या ठिकाणून नेण्याचा एक प्रकारचा घाट या ठिकाणी घालण्यात येत आहे शासनामार्फत। आणि हे सगळं करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठवाड्याला पाणी दिल्यामुळेच पाणी कपातीचं संकट गडद झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। तर मराठवाडा आणि विदर्भाला उद्योगांसाठीच्या विजेवर सबसिडी मिळत असल्यामुळे नाशकामधील स्टील, प्लास्टिकसह अनेक उद्योग विदर्भात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाशकात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची भीती आहे। नाशिकवर अन्याय करणारे अनेक निर्णय सरकार घेत असल्याचा आरोप शिवसेना करते। आणि आता जो त्यांनी मोर्चा काढलेला आहे हा नाशिक महानगरपालिकेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीला पक्ष कसाबसा जिवंत ठेवण्याकरता काय काय केलं पाहिजे त्यातला एक भाग आहे। आणि राहता राहिले आमच्यावर टीका करण्याचा विषय, कारण आता असं आहे की शेवटी फळं लागल्या झाडावरच लोक दगड मारणार ना, शहरामध्ये दुसरे पक्षच नाहीत कुठले। त्यामुळे शिवसेनेचं काँग्रेसशी भांडण नाही, शिवसेनेचं राष्ट्रवादीशी भांडण नाही, शिवसेनेचं मनसेशी भांडण नाही, आणि शिवसेनेला असं वाटतं की भाजपशी भांडलं म्हणजे आपण मोठे होऊ, म्हणून ते आमच्या नावाने ओरडतात। दरम्यान याआधी मनसेनं देखील पाण्याच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। आता शिवसेना देखील वीज, पाणी, उद्योग अशा अनेक प्रश्नांवर भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे। या सर्व घडामोडी पाहता आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळायला सुरुवात झाली की काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला नाही तरच नवल। किरण कोटरूसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नाशिक।